Hello students, welcome to my YouTube channel. I am Shahaji Thombre sir from Sholapur, presenting English grammar, voice. Students, voice means prayog badal. In English grammar, there are two types of voice. English grammar मध्ये voice चे two types आहेत. voice चे two types आहेत. Number one, active voice, and number two, passive voice. Active voice and passive voice, these are the two types of voice. So in this video, I am going to tell you what is mean by active voice and what is mean by passive voice. Active voice म्हणजे काय आणि passive voice म्हणजे काय हे या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. स्टुडंट्स, वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. हा व्हिडिओ पूर्ण पहा. You will understand the difference between active voice and passive voice. दिलेलं सेंटेन्स हे ऍक्टिव्ह मध्ये आहे की पॅसिव्ह मध्ये आहे हे सुद्धा ओळखता येणं गरजेचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. सर्वांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. So let us move to discuss about the voice. Students, active voice means in Marathi it is called as कर्तरी प्रयोग, and passive voice means कर्मणी प्रयोग. मी तुम्हाला मराठीत सांगितलेलं आहे. Active voice means कर्तरी प्रयोग and passive voice कर्मणी प्रयोग. Students, now we have to understand first the difference between active voice and passive voice. पहिल्यांदा आपल्याला दोन्ही मधला फरक समजून घेणं गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ऍक्टिव्ह व्हॉइस. इन मराठी, ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू, कर्तरी प्रयोग. So, when we call this sentence is in active voice, एखादं वाक्य हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, कर्तरी प्रयोगात आहे, हे आपण कधी म्हणू शकतो? सो द पॉइंट्स आर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसची सुरुवात सब्जेक्टने होते. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. And in this sentence, in active voice, subject is important. या वाक्यामध्ये कर्त्याला महत्व दिलेलं असतं. Subject is important. In active voice, कर्तरी प्रयोगामध्ये सब्जेक्ट इज ऍक्टिव्ह. याच्यामध्ये वाक्यातील कर्ता हा सक्रिय असतो. सब्जेक्ट इज ऍक्टिव्ह.
याला आपण मराठीमध्ये असे म्हणू शकतो, कर्ता प्रधान वाक्य. कर्ता प्रधान वाक्य. इन मराठी आपण याला कर्ता प्रधान वाक्य असेही म्हणू शकतो. कर्तरी प्रयोग किंवा कर्ता प्रधान वाक्य म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट महत्वाचा असतो, सब्जेक्ट सक्रिय असतो, सुरुवात सब्जेक्टने होते, वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते, सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट, सब्जेक्ट इज active. That's why this sentence is in active voice. For example, आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल, टीचर taught. Teacher taught a poem. Students, this sentence is in active voice. Why? Teacher is the subject, taught is the verb, and a poem is the object. एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस करताना सगळ्यात महत्वाचं जे वर्ब आहे इट शुड बी ट्रान्झिटिव्ह, म्हणजे क्रियापद हे सकर्मक असायला पाहिजे. हिअर टॉट व्हॉट अ पोयम हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. टॉट इज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. सो इन दिस सेंटेन्स टीचर इज द सब्जेक्ट. सेंटेन्स बिगिन्स विथ सब्जेक्ट. ज्या सेंटेन्सची सुरुवात सब्जेक्टने होते, ज्या सेंटेन्समध्ये सब्जेक्टला महत्व असतं, दिस सेंटेन्स इज इन ऍक्टिव्ह व्हॉइस. मग आपण म्हणू शकतो की हे सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, कारण या सेंटेन्स मध्ये सब्जेक्टने सुरुवात आहे. नाउ स्टुडंट्स, मूव ऑन पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस. एखादं सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे हे आपण कधी म्हणू शकतो? इन मराठी इट इज कॉल्ड ॲज कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग किंवा आपण ह्याला म्हणू शकतो कर्म प्रधान वाक्य. प्राधान्य या ठिकाणी ऑब्जेक्टला असतं. कर्म प्रधान वाक्य. मग याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट्स काय आहेत? तो पॅसिव्ह व्हॉइस बिगिन्स विथ ऑब्जेक्ट. सुरुवात ऑब्जेक्टने होते. ऑब्जेक्ट इज इम्पॉर्टंट. सुरुवात ऑब्जेक्टने होते. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट इज इम्पॉर्टंट, कर्माला महत्व असतं, कर्म प्रधान वाक्य आहे. आणि या ठिकाणी सब्जेक्टला महत्व नसतं, ऑब्जेक्टला महत्व असतं. ऑब्जेक्ट इज ऍक्टिव्ह. इथं कर्म हे प्राधान्याने सुरुवातीला येतं, कर्म सक्रिय असतं. इथं सब्जेक्ट हा सक्रिय नसतो. सुरुवात ऑब्जेक्टने होते. ऑब्जेक्ट इज इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल, याचं आपण एक्झाम्पल पाहूया. When the sentence is called in passive voice. एखादं वाक्य पॅसिव्ह मध्ये आपण कधी म्हणू शकतो? फॉर एक्झाम्पल, सेम सेंटेन्स, टीचर टॉट अ पोयम. अ पोयम was taught
by a teacher, or we can say like this also. Teacher taught a poem. A poem was taught by teacher. सेम मिनिंग आहे. या सेंटेन्स मध्ये सुरुवात ऑब्जेक्ट झालेली आहे, सब्जेक्ट लास्टला गेलेला आहे. सो इन दिस सेंटेन्स ऑब्जेक्ट इज हॅव्हिंग द इम्पॉर्टंट. इथं ऑब्जेक्टला महत्व आहे. इथं ऑब्जेक्ट हा ऍक्टिव्ह आहे आणि जो सब्जेक्ट जो आहे तो लास्ट आला आहे. इथं सब्जेक्ट हा पॅसिव्ह आहे म्हणजे निष्क्रिय आहे, सक्रिय नाही. सक्रिय इथं ऑब्जेक्ट आहे, निष्क्रिय इथं सब्जेक्ट आहे. म्हणजे ज्या सेंटेन्सची सुरुवात ऑब्जेक्टने होते त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह व्हॉइस. सो स्टुडंट्स, you should know the difference between active voice and passive voice. आपल्याला कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग या दोन्ही मधला फरक समजून घेणं गरजेचं आहे. सो इन दिस व्हिडिओ जस्ट आय हॅव कव्हर्ड ओनली द शॉर्ट concept what is mean by active voice and what is mean by passive voice. active voice म्हणजे काय, ज्याची सुरुवात सब्जेक्टने होते. आपण ऍक्टिव्ह म्हणजे क्रिया करणारा कर्ता कोण आहे, जो क्रिया करतो तो सुरुवातीला असेल ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि त्यातलं जे ऑब्जेक्ट आहे, जे कर्म आहे, जर सुरुवात त्याची समजा ऑब्जेक्टने होत असेल तर आपण त्याला म्हणतो पॅसिव्ह व्हॉइस. जसं आपण म्हणलं टीचर टॉट अ पोएम, इथं टीचरने कविता शिकवली म्हणजे टीचर हा सब्जेक्ट सुरुवातीला इम्पॉर्टंट आलेला आहे. इथं सब्जेक्टला महत्व दिल्यामुळे हे सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. पण जर समजा आपण सुरुवात समजा जी ऑब्जेक्टने केली असेल तर आपण सेंटेन्स म्हणतो इट इज इन पॅसिव्ह व्हॉइस. सो हिअर अ पोएम वॉज टॉट बाय टीचर म्हणजे तो ऑब्जेक्टला महत्व दिलेलं आहे. तो ऑब्जेक्ट हा सक्रिय आहे. दॅट्स वाय दिस सेंटेन्स इज इन पॅसिव्ह व्हॉइस. सो स्टुडंट्स, I hope that you understood the concept active voice and passive voice. In my next videos, I am going to tell you in detail how to convert sentence active into passive voice as per the types of sentence. वेगवेगळ्या वाक्यांचे प्रकार, मग ते असर्टिव्ह सेंटेन्स असेल, इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल, त्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पण हा व्हिडिओ संपूर्ण पुन्हा पहा म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधला फरक समजेल. थँक यू so much.